नमस्कार मित्रांनो. तर दुसरा दिवस उजाडला आहे आणि प्लीज सर्वप्रथम मी एवढंच सांगेन की माझ्या आवाजाला प्लीज इग्नोर करा. पिकनिक ट्रिप म्हटलं की माझ्या आवाजाची नेहमीच वाट लागते. सगळ्यांनी आपल्या झोपा पूर्ण केल्या आहेत आणि आपापल्या हव्या त्या वेळेमध्ये उठून सगळे छानपैकी गप्पा मारत बसले आहेत. विक्रांत अजून बाकी होता उठायचा, सो त्याला उठवायचं काम स्वानंद करत होता. त्याला उठणं खूप कठीण असतं. हा गेले 10 मिनटं झालं त्याला उठवतो, तो काही उठला नाही आहे. काही गरज नसताना आम्ही त्याला उठवतोय. हा पूर्ण प्रवास 36 तासांचा होता. ही 36 तास आपली आवडती माणसं जवळ असताना कसेही निघून जातात. सो अशी काही आम्ही दुसऱ्या दिवशीची सुरुवात केली. योगूच्या मम्मीने म्हणजे सरूच्या सासूबाईंनी आम्हाला घावणे पाठवलेले, जे आम्ही ठेवलेले सकाळच्या नाश्त्यासाठी. ते आम्ही चहासोबत घेतले. नाश्ता झाला, सगळं झालं, पोट थोडं शांत झालं, भूक शांत झाली. मग आम्ही उनो खायला सुरुवात केली. नवीन उनो किट आणला होता सगळ्यांनी. आम्हाला कोणाला तो येत नव्हता जास्त, सो तो अपूने शिकवला उनो फ्लिप. आम्हाला आमची आता प्रायव्हसी हवी होती, कारण आमचा गोंधळ सगळी अख्खी बोगी येऊन जाऊन बघत होती. खूप फालतूगिरी करत होतो, कारण का आम्ही ह्या एवढ्या 2 सीटवर आम्ही 10 जण बसलेलो. अप्पूचे कलिग्स वेगळ्या बोगीत होते, त्यामुळे आम्ही त्यांना बोललंच नाही, कारण का आमचे 2 सीट पूर्ण झाले होते. थोड्या वेळाने भेलवाले, तुम्हाला माहितीच आहे ट्रेनमध्ये भेलवाले चहावाले सतत फिरत असतात. आम्हाला इच्छा नसेल तरी पण ते आम्हाला घ्यावंसं वाटत होतं. आम्ही हॉरर मूवी लावला होता इमॅजिनेशन म्हणून, तो बघतो. आणि विशालने बोटचा स्पीकरसुद्धा आणलेला, सो आम्हाला ते थिएटरचं फिलिंग येत होतं. दुपार होत आली. दुपारी छान व्ह्यू वगैरे एन्जॉय करत बसलो होतो. जेवणाचा काहीच पत्ता नव्हता, कारण मम्मीने थेपले दिले होते, सो ते आम्ही खाणार होतो. तोपर्यंत मी सगळ्यांना सुका खाऊ वाटत फिरत होते. या दोघांनी ही सीट काही सोडली नव्हती, फक्त बोर झाले की तिकडे येत होते. बाकी पूर्ण वेळ पबजी, चॅटिंग आणि त्यांचा स्पेस एन्जॉय करायला ते दोघं इकडेच होते पूर्ण वेळ. सलोनी आणि मृणाल कदाचित ट्रेन थांबली होती म्हणून बाहेर गेले होते, सो त्यांना पण मी ते द्यायला गेली. तिथेच आमचा गाववाला भेटला मृणालला, सो तो त्यांच्यासोबत गप्पा मारत होता. दुपार सरली आणि आता संध्याकाळ झाली आणि एक स्टेशन होतं इकडे, मला त्या स्टेशनचं नाव लक्षात नाही. तिकडे भल्या मोठ्या इडल्या होत्या. त्या इडल्या बघून असे काही यांचे रिॲक्शन्स होते. आय नो हे फेक आहेत, बट रिअल रिॲक्शन्स पण असेच होते. मी व्लॉग सुरू केल्यानंतर यांनी असे परत रिॲक्शन दिलेत. सगळे आपापले स्नॅप्स काढू लागलेत त्याच्यात त्या इडल्यांचे. आता वेळ कसा घालवायचा, तर आम्ही लावून बसलेलो. तिकडच्या लोकांना काहीच समजत नव्हतं, पण तरीही आम्ही लावण्या एन्जॉय करत होतो. लावण्या ऐकण्यामध्ये जी मजा आहे ती म्हणजे नेक्स्ट लेवल. पोरं कंटाळली, त्यामुळे आम्ही त्यांच्या आवडीची सुद्धा गाणी लावली. असा काही हा त्यांचा बैठी डान्स होता. दमशहाच खेळलो. खूप विचित्र मूवीजचे नावं देत होते आम्हाला, म्हणजे आम्ही कधी पाहिले पण नव्हते असे मूवीजची नावं आम्ही देत होते. आणि आता दुसरी रात्र सुद्धा संपत आली आहे. उद्यासाठी आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो, कारण उद्या 8:15 वाजता आम्ही पोहोचणार होतो. सो आजच्या पुरतं एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.